पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। देशाने 79 वर्षाची स्वातंत्र्याची वाटचाल पूर्ण केली, परंतु आंबेगाव तालुक्यातील अजूनही काही वाड्या वस्त्या मूलभूत सुविधांसाठी वंचित आहेत। त्यापैकीच आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील आसाने भांगलेवाडी येथे आजही रस्ता म्हणजे चिखल, खड्डे आणि त्रासाचा प्रवास। पावसाळा सुरू झाला की या वस्तीतील लोकांची रोजचीच कसरत सुरू होते। शाळेत जाणारी मुले, आजारी वृद्ध नागरिक, शेतकरी या सगळ्यांनाच या चिखलातून वाट काढावी लागते। रुग्णांना रुग्णालयात नेणे म्हणजे मोठे संकट। स्थानिक नागरिक म्हणतात, दरवेळी निवडणुकीआधी आश्वासनं मिळतात, परंतु निवडणुका संपल्या की आमच्या वस्तीचं नावही कुणाला आठवत नाही। एखाद्या मीटिंगमध्ये विषय निघाला तर कार्यकर्ते आणि अधिकारी उलट विचारतात, तुमची वस्ती कुठे आहे? आजपर्यंत अनेक तक्रारी, निवेदनं दिली, परंतु परिणाम काहीच नाही। स्वातंत्र्यानंतर रस्ता मिळणे हे जर स्वप्नच वाटत असेल तर हा विकास आहे की आदिवासी भागाकडे केलेलं दुर्लक्ष, असा संतप्त सवाल येथील स्थानिक विचारत आहेत। अरे बाबा, रस्ता गेल्याले काय पहिला गेला होता तर तो केला, जेसीबी सरपंचानं आणला। सरपंचानं जेसीबी त्याच बिचाऱ्या का काही दोष नाही, त्यानं जेसीबी आणला, रस्ता केला, पण आता परत एकदा गेला। आता शाळेची पोरं येऊन फुटल्यात। 8 दिवस झाले शाळेची पोरं, कोणी 10वीले, कोणी 8वीले, कोणी 9वीले। आता 8 दिवस झालं पोरा गेलेली नाही। आम्ही प्रस्ताव देऊन देऊन पार थक्कीच झालो काय, पण आमचा काय कोणी सरपंचाचाही कोणी मानेना आणि आमचाही कोणी मानेना। आता संजय गवारी इथं आला निवडणुकीला, त्यांच्या बरोबर ताई लोकरे। आता गाडी, मावशी, आजी, गाडी काही येत नाही। आता बाई पाहिला ग तो कसं आहे आमची परिस्थिती, गाडी येत नाही। नाही नाही मावशी, काळजी करू नका तुम्ही, मी लगेच रस्ता तुमचा करीते काय, तुम्ही फक्त मला मता द्या। मग आम्हाला बाई काही नको, फक्त एवढा रस्ता करून दे आणि आमचा हे कर। आता इकडं काय ग, वरचा आहे रस्ता वालबाई का तिकडूनही रस्ता आंबे हातवीचा, इकडं आसान्याचा आहे रस्ता फुटलाय। आम्हाला काय इकडूनही जाया मार्गाने आणि इकडूनही जाया मार्गाने, आणि दडी खाली जणू काय मरायची बारी आली आणि आमचं काय कोणी मनवो घेत नाही। मग तुम्हाला निवडून देऊन तरी काय उपयोग झालाय? काय उपयोग केला तुम्ही निवडून देऊन? फक्त मत आली का मावशी, काका, दादा, बाबा एवढा फक्त म्हणणार। आता मावशी दडी खाली गेले, काका दडी खाली गेला, आणि सगळी वाडी दडी खाली गेले, तरी आता कोणी काही विचार त्याचा कराया मागना। मग तुम्ही विचार करणार तरी कधी? कधी करणार डांबरीकरण? आज करीतो आम्ही, काय वाडीतून रस्ता देतो, हे करीतो, आणि मग तुम्ही काय आमचा आदिवासी लोक, आम्ही आदिवासी होतो म्हणून तुम्हाला निवडून दिला काय? मग तुम्ही आदिवासीचं नाव सांगता कशाला ना? आदिवासी तुम्ही जर समजा काही हे करती नाही, ती मनव घेती नाही, तो बिचारा सरपंच, आम्ही उठावा त्याला बोलावा, आम्ही उठावा त्याला बोला, पण बिचाऱ्या काही दोष नाही। तो लाईटीचा काय गागाळी देणार, तो काय याची नुकसान भरपाई आमका झाली, काय झाली, पण त्याला तुम्ही साथी देती नाही तर तुझ्याचाही इलाज नाही। सरपंचाला तुम्ही मानती नाही तर तुम्ही आम्हाला कशी काय मानणार? का तुम्ही आमच्या पाया पडून गेलती, पण आता 5 वर्षे पुढे निवडणूक आली का आम्हीच तुमच्या पाया पडणार आहे आता, कारण का बाई तुम्हाला निवडून दिला, आम्ही तुमचं दर्शन घेतो अशी आम्ही म्हणणार आहे आता। हा, आता शिलाताई लोकरे झाली, काय ग संजय गवारी आला, मावशी कुठे, म्हातारा कुठे, म्हातारी कुठे? अरे ती दडी खाली गेली, आता तो हेरल्यात का ह्या ये म्हणत तुला पाठवू मोबाईलला, म्हणजे कुठं दडी खाली आहेत ती? हा, विचार जर करते ना। अरे त्याला इतक्यावर मी म्हणते, बाळा अरे आदिवासी आहे तू, आदिवासी आपल्या का नाही लक्ष टाकणार, मग तू कोणाकडे लक्ष टाकणार सांग? आणि आदिवासी नाही, आदिवासीला पुढे आणणार, मग कोणाला आणणार? कोणाला पुढे आणणार तुम्ही? किलोमीटर रस्ता आज किती दिवस झालं? 20 वर्ष झालं तुम्हाला होत नाही। आज शाळेची पोरा, अरे माणसं आजारी पडला, बाजारी पडला, आम्ही म्हातारी माणसं, लेग बाळ मुलकामंदी, जर आजार बाजार जर आला तर आम्ही काय करायचं? कोठाने जायचा? आम्हाला रस्ता दाखवा ना। नाही तर त्यापेक्षा आता आम्ही गेल्या वर्षापासून बातम्या देतोय, त्याच्यात काय ऐकती नाही। मग बातम्या नको, काय नको, मग आमची वाडी उचलून कुठंतरी पुनर्वसन द्या ना, आम्हाला कुठंतरी नेऊन ठेवा, म्हणजे मग तरी तुम्हाला तपलीकच नको, तुम्हाला काय नेत्यांनी नको, सदाशेली नको, कोणालाच नको, म्हणजे मग तरी समाधान तुमचं होईल, पण आमचं नाही समाधान करते ना तुम्ही।
किती दिवसापासून आता 15 दिवस व्हायला आलं. 15 दिवस वय आलं तशी पोरा बंद आहे, आता बाजार बंद आहे. आम्हाला अरे कुठं मीठ मिरची आणाय जाय ज्ञानबरी पोत पायी पायी, तर तिथं रस्ता नाही. इकून खालून जुऱ्यातून काय ग कमरे इतकाला पाणी उतरून आम्ही बाजारात जावा काय. कधी आमचा बांगलेवाडीचा तुम्ही हे घेणार आहे आता, दखल घेणार आहे आता. नाही तर त्यापेक्षा मग आम्हाला सांगा ना, तुम्ही बांगलेवाडीचं नावही सांगू नका, बांगलेवाडी मध्ये राहूही नका. आम्हाला पुनर्वसन द्या कुठं तरी, म्हणजे मग आम्ही कधी तुम्हाला काही म्हणणार नाही, तुम्हाला काही तक्रार करणार नाही. तुम्हाला रस्त्याला खर्च आहे तुमचा वाचल, सगळंच होईल ना तुमचा. 20 वर्षापासून रस्ताच होत नाही. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे.